नमस्कार, आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मग आज आपण आपल्या दुसऱ्या कथेकडे वळूया. कथेचं नाव आहे माझी माणसं. मग माझी माणसं ही कल्पना मांडल्यानंतर आपल्या मनात सर्वात प्रथम काय येणार? आपले नातेवाईक, मित्रमंडळी किंवा इतर कोण जवळचा व्यक्ती असेल तो. पण श्री लेखक भागवत भावळे यांनी ही संकल्पना जरा वेगळ्या प्रकारे मांडली आहे. यांनी आपल्या कादंबरीतले पात्र म्हणजे कादंबरीतले घटक हे सर्व माझी माणसं या संकल्पनेत वापरले आहेत. मग चला, भागवत भावळेच आपल्याला सांगतील की नक्की माझी माणसं ही संकल्पना त्यांनी कशी मांडली आहे. माझी माणसं, माझ्या अनेक कादंबऱ्यामध्ये आलेली अनेक माणसं ही जर मला भेटली तर काय होईल यावर लिहिलेली हा कल्पना विस्तार. एखाद्या पूर्वजांना आपल्या 2-3 पिढ्यातील वंशजावर आशीर्वादात्मक हात दाखवावा, तसं त्या माळावर एकटाच वडाचं झाड आडव्या पांद्या पसरून जवळजवळ 6 गुंठे जागेवरती सावली धरून उभारलं होतं. त्याच्या अनेक फांद्यावर अनेक पारंब्या खाली उतरल्या होत्या की त्यातील काही जवळजवळ जमीन चिटकल्या होत्या. त्या एकांत झाडाखाली 2 खुर्च्या मांडल्या होत्या. हळूहळू माणसं त्या झाडाखाली जमू लागली. पण आपापल्या टोळीचा सवता स्वभाव असल्याप्रमाणे ती टोळी आपल्या रंगाचं लहान मोठं जाजम खाली हातरून त्यावर शपथ घातल्याप्रमाणे मुकाट बसून राहिली आणि कोणाची तरी प्रतीक्षा करू लागले. थोडा वेळ तसाच गेल्यावर दुसऱ्या गटाकडे अनोळखीने, संशयाने, काही मैत्रीच्या अपेक्षेने पाहत आपापसात कुजबूज लागले. अगदीच नाही म्हटले तरी ती कुजबूज मधमाशाच्या गुंजारावाप्रमाणे भोवतीच्या शांततेवर उमटू लागली. तेवढ्यात रिकाम्या खुर्चीपैकी एकीजवळ लेखक श्री भागवत साळाराम भावळे आले. त्यांनी ती खुर्ची दुसरीपासून आदमीने जरा दूर आणि जरा खाली घेतली आणि त्या खुर्ची मागे ते शांत उभे राहिले. लगेच पटपट त्यांची सत्सद विवेक बुद्धी अत्यंत शुभ्र वस्त्रात आली आणि त्या रिक्त खुर्चीवर विसावली. ते पाहून खुर्ची मागून पुढे येऊन तिला हात जोडून मान झुकून नमस्कार करून श्री भागवत साळाराम भावळे हे दुसऱ्या खुर्चीवर आसनस्थ झाले. तोवर काहीशा आश्चर्याने, काहीशा आनंदाने, काही रागाने बसलेल्या त्या सर्वांच्या नजरा या दोघांकडे खिळल्या. त्या शब्द शांततेत ही एक सुंदर तरुणी इथून तिथे जात होती, एखाद्या गटात बसत होती, काही बोलत होती, हसत लाजत होती, उठून दुसऱ्या गटात बसून पुन्हा त्याच क्रमाने वागत होती. त्या शांत स्तब्धतेचा तिच्यावर काही परिणाम झालेला दिसून येत नव्हता. सद्विवेक बुद्धीने हात वर करताच गलका कमी झाला. एक जण मध्येच उठून उभा राहिला. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सद्विवेक बुद्धीने स्वीकारावे आणि आम्हाला न्याय द्यावा. त्याच्या तेवढ्या बोलण्यानंतर कुठूनही उठून त्यास माझे अनुमोदन आहे, माझेही अनुमोदन आहे, माझेही आहे असे म्हणू लागले. त्यावर सद्विवेक बुद्धी उठली आणि सर्वांना शांत करीत म्हणाली, आपले अध्यक्षस्थान मी स्वीकारते. आता इथून पुढे माझा उल्लेख केवळ विवेक बुद्धी असा आणि यांचा उल्लेख फक्त लेखक असा करावा व प्रत्येकाने उठून आपली ओळख करून द्यावी. आपली समस्या आणि लेखकावरील आरोप जाहीरपणे मांडावेत. इथे प्रत्येकाला बोलण्याची संधी मिळेल, त्यामुळे कोणीही गडबड करू नये वा एकाचे करणे चालू असताना दुसऱ्याने मध्येच बोलू नये. आपण या बाजून सुरुवात करूया. त्या कोपऱ्यातून एक तरुण उठला. मी भागवत भावळे यांच्या जावे त्याच्या वंशातला अविनाश पाटील. मी मुळात खेड्यातील, पण मला लेखाने पुण्यात आणलं. शिक्षणाबरोबर माझ्या मनात नाटकाची आवड निर्माण केली. मी नाट्य व्यवसायात रमलो. माझ्या मनात नंदाशी लग्न करायचं होतं. त्या अगोदर सविताचं दुसऱ्याबरोबर झालं होतं, पण मला अचानक दुसऱ्या मुलीबरोबर लग्न करायला लावलं आणि दुर्दैवाच्या फेऱ्यात सापडलेल्या तिच्याबरोबर मलाही दुर्दैवाच्या भोवऱ्यात गटांगळ्या खायला लावलं. त्याने असं का केलं? त्यावर लेखक उठून उभे राहिले, म्हणाले, मी तोवर अनेक कथा, कादंबऱ्या, इतिहास, चरित्रे वाचली होती. मग आपण काहीतरी लिहावं असं वाटू लागलं, पण लिहायचं कसं आणि तेही मुद्देसूद कसं लिहायचं माहीत नव्हतं. म्हणून तू माझ्या मनात 1972 उभा राहिलास आणि 3 वर्ष मनात जुळवाजुळव करण्यात गेली आणि मग ज्या घटना डोळ्यासमोर घडत होत्या त्याची मोडतोड करून मी कादंबरीत घुसडू लागलो. कादंबरीचा त्या घटनेचा काही संबंध नसताना सुद्धा एका लग्नाला गेलो होतो. तेव्हाचा तो नवरदेव आजारी होता. तेव्हा मनात विचारला, लग्नापूर्वी त्याचा मृत्यू झाला तर? मग तसाच तो प्रसंग त्या कादंबरीत लिहिला गेला. एका लहान मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची बातमी वाचली. ती घटना काही संबंध नसताना कादंबरीत घेतली. नाटके पाहिलीच नव्हती, पण वाचली होती, तरीही नाटकाविषयी लिहिले. त्यामुळे पाहिलेल्या घटनांची जुळवाजुळव करून ती कादंबरी लिहिली असे म्हणून लेखक खुर्चीवर बसले
त्यावेळी विवेक बुद्धीने विचारले, अविनाश झाले समाधान? हो म्हणत तो खाली बसला. तेवढ्यात त्याच्या जुन्या जजमावरून ती नवी तरुणी उठली आणि आपली साडी बदलून हातमागाचे आकाशी रंगाचे लुगडे नेसून मोरपिशी रंगाच्या जाजमावर जाऊन बसली. आणि तिसऱ्या जागी तेथे काळे कोंबडे अंतरले होते आणि ते या मोरपिशी जाजमाला येऊन भिडले होते. त्याच्या पलीकडे म्हातारा जमिनीवर बसला होता. विवेक बुद्धीने विचारले, तुमच्यापैकी आणि कोणाला काय मांडायचे आहे काय? त्यावर हिरा आणि नंदा दोघी उठल्या. लेखाने आपली लेखन क्षमता त्या काळी नसल्याचे कबूल केल्यामुळे आमची काही तक्रार नाही. त्या दोघी खाली बसल्यावर मोरपिशी जाजमावर श्रीरंगा उठला. तो उठला त्याने नुकतीच येऊन बसली तरुणी उठली आणि शेजारची उघडी मोकळी जागा जाजम ओलांडून पलीकडे जाऊन बसली. तोवर तिची वेशभूषा सौंदर्य आमूलाग्र बदलते, पहिल्यापेक्षा अधिक नाजूक आणि सुंदर दिसू लागली. एखाद्या आकाश कंदिलानं स्वतः भोवतीच गिरकी घ्यावी तशी ती मोहक रंगीत हसली. उभा राहिला श्रीरंगा म्हणाला, मी प्रवासी कादंबरीतील श्रीरंगा. माझ्यावर लेखाने काही अन्याय केला नाही खरे, पण मला रंजू खूप आवडली होती. मला तिच्याशी लग्न करायचे होते. ते ऐकून आपला सावरलेला पदर आणखी गच्च धरून रंजू उठली. मलाही तो आवडला होतास. माझाही जीव तुझ्यावर चढला होता. पण तुझ्या म्हणण्याप्रमाणे आपलं लग्न झालं असतं तर आपली एकमेकाशी ओढ कमी झाली असती, हक्क आणि अधिकार वाढला असता. पण लग्न झालं नाही म्हणूनच एकमेकाशी ओढ कायम राहिली, रुसवे फुगे कायम राहिले. आठवतं एकदा मी तुला खूप लागेलचं बोलले होते तर तेवढ्या तुला ताप चढला होता. 2 दिवस बाजूला पडून राहिला होतास. तुझा तो कशानं उतरला? मी येऊन तुझ्या शेजारी बसले. तुझ्या कपड्याचा घाम मी माझ्या पत्रात बसला. तेवढ्याने तुझा ताप उतरला, शरीराचा आणि मनाचाही. तुझं माझं लग्न झालं नाही म्हणून तुझ्या आठवणीचा मध माझ्या मनाच्या मोहात गच्च दाटून राहिला. तुला आठवतं अगदी पहिल्या दसऱ्या दिवशी तुझ्या ओळखताना तुझ्या कपाळावर मी कुंकू उभं लावलं होतं. त्या क्षणी माझ्या तना मनात अनेक झांजा वाजू लागल्या. कुणीतरी गोराकी बासरीची शिळ मन भरून वाजू लागला. तो आवाज माझ्या मनातून अद्याप गेलेला नाही. आपलं लग्न झालं असतं तर हा आवाज माझ्या मनात आजवर राहिला असता का? लेखकाच्या अगोदर विवेक बुद्धीच म्हणाली, श्रीरंगा झालं समाधान? त्यावर किंचित हसत दोघे खाली बसले. विवेक बुद्धी पुढे म्हणाली, जावे तशा वंशाच्या वेळी लेखक अगदी कच्चा होता, पण प्रवासीच्या वेळी तो फारच पक्का झालेला दिसून येते. तिचं बोलणं संपण्यापूर्वीच जवळच्या घोंगड्यावरून उग्र प्रवृत्तीचा देवादिवशी उठला. सर्वांना हात जोडून म्हणाला, मी भागवत बावळ्यांच्या अघोरी कादंबरीतील देवादेव ऋषी. माझ्या गुरुने सांगितल्याप्रमाणे मी तप केले, स्वतःला काही नियम लावून घेतले. देवाचा संचार अंगात झाल्यावर अनेकांची लहान मोठी कोडी सोडीत राहिलो, अधिकाची अपेक्षा न करता. जो कोणी जेवढे देईल त्यात समाधान मानत राहिलो. पण लेखन तरीही मला दुर्दैवाचे फेरे सोसायला लावले. मला अधिकच क्रूर बेदरकार बनवले, समाधाने सोसायला लावली. समाधान तृप्ती मला कधी मिळू दिली नाही. माझं मूल मारलं, बायकोला दुसऱ्याबरोबर पळून लावलं. मृत्यूच्या वेळी तर मला अधिकच तट पडायला लावले. एवढं बोलून देवा थांबला. त्यावर लेखक कुठून उभा राहिले. देवा, तू पहिल्यापासून तपस्वी, निष्ठावान व आदर्श होतास, रस्ताभिमानी होतास. पण पाटील वस्तीच्या पुलाखाली बळी दिलेल्या वडारण्याने एका बायला झपाटलं. त्यावेळी तू अनेक प्रयत्न करून देखील शेवटी त्या मंत्रलेल्या काठीने त्या झाडाला झपाटलेल्या बायला मारत राहिलास. त्या अतिमारांती वाटाऱ्याने झाडाला सोडून निघून गेली. तरी मुलाच्या मरणाचं दुःख आणि तुझा राग न संपल्याने तू मारित राहिलास. त्यामुळे ती झपाटलेली बाई मेली आणि मग सगळं तुझ्या पाया पडणारं सगळं जगच तुझ्यावर उलटलं. त्यामुळे तुला अपमान, त्रास, तुरुंगवास भोगायला लागला. पण तेवढ्यानं कुठं संपलं? तू तुरुंगातून सुटून आलास, झालं केलं गंगेला मिळालं, भोग होते ते भोगून सुटले असा विचारही तुझ्या मनात आला नाही. उलट तुझ्या मनात उठला अहंकार आणि पाठपाठ सूड. तू प्रत्येकाचा सूड घेत राहिलास आणि ज्याचा काही संबंध नाही त्याचा सुद्धा. तेव्हा तुला कळलंच नाही की सूड हे दुधारी शस्त्र आहे आणि त्याला मूठ नसते. त्यामुळे ते हाती येताच घेताच स्वतःच हात रक्ताळतो. देवा, तुझ्या सूड भावनेमुळे तुझ्या आयुष्यात दुर्दैवी घटना आल्या. आणि देवा, खरंच सांगतो, आपल्या इतर चांगल्या मुलापेक्षा एखादे अंध अपंग मूल असते त्यावर आईची माया जास्त असते. तसा या सगळ्यात तू माझा जास्त लाडका आहेस का? तर ते तुला जास्त सोसावं लागलं म्हणून. विवेक बुद्धीने त्याला विचारले. मनातला राग गेला ना? हो म्हणत तो खाली बसला. आता आपली वेळ आली आहे ते ओळखून भुईवरच बसलेला म्हातारबा काठी टेकीत उठला. त्याच्या हातात प्रथमच काठी दिसली. मायाबापानो नमस्कार, नमस्कार सगळ्यांना नमस्कार. मी दिंडीत आली पंढरपुरा कादंबरीतील म्हातारबा. माझी लेखकाबद्दल काही तक्रार नाही, दुसऱ्या विषयी आहे. मी स्वातंत्र्यवीर होतो,
गरज नसता ही सोडीने अनेक धर्मग्रंथ वाचित राहिलो. आवडेल पटते मनात साठवीत राहिलो. आळंदी पंढरपूर वारीला पालखीवर गेलो. हा लेखक दिवे घाटात भेटला आणि वाकरी मध्ये पर्यंत माझ्या सोबत आला. मी वेळोवेळी याची परीक्षा घेतली, त्याला त्रास दिला, पण त्याने माझी साथ सोडली नाही. उलट तो माझी सेवा करीत राहिला. मग तुमची तक्रार कोणाविषयी आहे? विवेकबुद्धीने विचारले. मी त्यावेळेस मला जमेल तशी मुक्काम कीर्तन केली, पण ऐकणाऱ्यांनी या कानाने ऐकली, त्या कानाने सोडून दिली. त्यापैकी काही आचरणात आणले नाही. जे सत्य आहे त्यावर श्रद्धा ठेवायला हवी, पण भासमान गोष्टीवर श्रद्धा ठेवण्याविषयी जे लोक प्रचार करतात त्यांच्याविषयी तक्रार आहे. तरीही लेखकाने मला हट्टाने दुसरी करायला लावली. एवढे बोलून म्हातारा अबदारपणे खाली बसला. नव्या सतरंजीवर बसलेली ती तरुणी उठली. मी नजमा, परतफेड कादंबरीतील. मध्यमवर्गीय कुटुंबातील. आब्बांच्या अचानक अर्धांगवायूमुळे ते आजारी पडले आणि माझ्या मनासमोरची शिक्षण, शादी, प्रपंचाविषयी स्वप्ने मला गुंडाळून ठेवू लागली. मग मला नोकरीच करायला लागली. कार्यालयातील माझ्यासारख्याच दारिद्र्याने घाललेल्या मी तरुणावर प्रेम करू गेले तर ते आब्बाने मोडून पाडले. वय उलटून झाले तरी माझ्या लग्नात ते प्रयत्न करीत नव्हते, कारण मग त्यांना पैसे कुठून मिळणार. खरे तर आब्बाच्या माने माझ्या मनाची काळजी घ्यायला हवी होती. पण तू काही कर, पण आम्हाला पैसे दे, असे ते म्हणत राहिले. थोरला मेहमान शहादीनंतर वेगळा राहिला आणि धाकटा भाऊ अब्दुल, त्याला कसले शिक्षण नाही, संस्कार नाही, नोकरी नाही. मग तो मोकळा सुटला. कोणत्याही मार्गाने पैसे मिळवायचे हे त्याचे ध्येय. मग मी त्याचा मार्ग अनुसरला. अब्दुल आणि मी दोघे अद्याप अविवाहित असलो तरी त्यात आहे आता मला समाधान आहे. अब्बांना मी झोपेच्या गोळ्या देऊन संपवले आणि आता आमच्या पुढे काहीच चालत नाही. मेहमान भैयाच्या अकालीन इंतिकालनंतर शानूर भाभी आमच्याकडे येऊन राहिली. आता तिला आमची किंमत कळते. आता ती माझे जुने कपडे वापरते. माझ्या आयुष्यात परीक्षा घेण्याचे अनेक प्रसंग आले, त्यांना मी शरण गेले. कसे काय होईना पण आम्ही दोघे सुखात आहोत. लेखाने शेवटी काय होईना आम्हाला सुखात ठेवले, म्हणून आमची काही तक्रार नाही. पण या लेखाने आम्हा दोघांना कोसळ कादंबरीत पुन्हा उभा केले. ते कोसळण्यासाठीच. तिथे मी प्रेमाची सतत आसुचलेली, कुणावर तरी प्रेम करावे सतत वाटणारे, पण ज्याच्याबरोबर मी प्रेम करू गेले ते स्वार्थी राहिले. माझ्याबरोबर प्रेमाचे चाळे करून मला वाऱ्यावर सोडून दिले. मी पुन्हा नव्या मनाने, नव्या उत्साहाने, नव्या प्रेमात, तरी शेवटी एकटेच राहिले. लेखाने मला असं का खेळवावं? लेखक उठून उभे राहिले. नजमा तरुणाने प्रेम करावे हे खरे. ज्याला प्रेम करायला मिळते ते दुःखी असतात आणि ज्याला नाही मिळते ते दुर्दैवी असतात. पण प्रेम करताना शारीरिक मर्यादा कुठेही ओढू नये असे असताना तूच त्या मर्यादा ओलांडीत राहिलीस. म्हणून प्रत्येकजण तुला सोडून गेला. म्हणूनच शौकतने तुझा पुन्हा पुन्हा अपमान केला आणि नंतरच्या आयुष्यात तू प्रेमात अपयशी ठरलीस. ती खाली बसते हे पाहताच पुढील जाड उबदार जाजमावर येऊन बसलेली ती तरुणी हलकेच उठली आणि 2-3 जाजमे ओलांडून पलीकडल्या जुन्या जाजमावर जाऊन बसली. ती जशी पुढे खेळत जात होती तशी ती जास्त सुंदर, जास्त मोहक, जास्त खेळकर होत गेली आणि जिथे बसत होती तिथल्या लोकांना ती आपल्यातलीच वाटत होती. लेखक पुढे म्हणाले, नजमा एखादा चित्रकार त्याच्या मनातले चित्र काढताना प्रथम ते रेखाटतो, मग तो रंगवण्यास सुरुवात करतो. पण चित्र घडत होता होता त्यात न रेखाटलेले भाग सुद्धा अत्यंत प्रभावी झालेले असतात. हे कर्तृत्व त्या चित्रकाराचे नसते, ते चित्राचे असते. तसे एखादा विषय लिहिण्यास सुरुवात करताना लेखाच्या मनात त्यावेळी नसलेले सुद्धा कागदावर म्हणते. हे कर्तृत्व लेखकापेक्षा त्या पात्राचे असते, त्या विषयाचे असते. तसे तुझ्या पुढील आयुष्यात झाले. एखादे चाक उतरावून दिशाहीन गरगळत जावे तसे तूच तुझ्या आयुष्याच्या उतराला लागलीस. प्रत्येक तुला वाटलं की तुला भेटलेला माणूस तुझ्यासारखा सरळ स्वच्छ मनाचा आहे. लेखाचे बोलणे सुनताच पुढील उबदार जाजमावरील तरुणी उठून उभा राहिली. मी आहुती कादंबरीतील नाही ना. तिच्या एकरंगी साडीमुळे ती ब्राह्मण असल्याची सर्वांची खात्री झाली. तिच्या शरीरात स्त्रीचा नाजूकपणा कमी झाला होता. हातातील बांगड्या सिलसर होत्या. चिडकोनपणा आणि राग नेहमीच चेहऱ्यावर वागवल्यामुळे चेहरा निबर आणि झून वाटत होता. का माझ्या आयुष्यातली सर्व सुख हिरावून घेतलीस? लग्नाची स्वतःला मिळवण्याच्या लग्न समारंभाची हौस देखील मला पूर्व दिली नाही. लग्न म्हणजे काय? एका पुरुषाने एका स्त्रीवर मन मानलं तेव्हा बलात्कार करण्याचा त्याला समाजाने दिलेला परवाना आणि त्या स्त्रीने त्याच पुरुषी एकनिष्ठ राहण्याची समाजाने तिला दिलेली शिक्षा. का मला अशा त्रासदायक सासरी दिलं? का माझ्या पतीला फरार केलं? का माझा गर्भपात माझ्याच आई वडिलांकडून करून घेतला? परागंदा झालेल्या पतीने परत यावे म्हणून मी किती व्रत वैकल्य केली, उपास तपास केले, सातत्याने देवपूजा केली, अखंड नंदादीप लावला, आणखी काय काय करायला हवं होतं. पण ती परत आले केव्हा? तर मी सारा देवाळा उधळून लावला, देवरस्त्यावर फेकून दिले, नंदाच विजवला, देवाऱ्यावरच नव्हे माझ्या शरीराचाही. तेव्हा पती घरी आले. तुम्ही काय साधलं यातून?
तिची चीड तिचा चेव पाहून इकडचे तिकडे सारेच भयचकित झाले. लेखक आता काय उत्तर देणार म्हणून प्रतीक्षा करू लागले. लेखक उठले. तिच्या शेजारी बसलेल्या तिच्या भावाला म्हणले, ज्ञानेशा असतील तर तुझे आरोप सांग. नैना एकदम रागावून म्हणाली, अगोदर माझ्या प्रश्नाची उत्तर द्या. नैना खाली बस, मी दोघांच्या प्रश्नाने एकदमच उत्तर देतो. ज्ञानेश उठून म्हणाला, एक तर मला भेटलेल्या आवडलेल्या तिच्या आणि तिच्या घरच्याचाही होकार असलेल्या मुलीशी मला लग्न करू दिलं नाही. काय अडचण होती तुला? या नैनाची, तिला संसार सुख मिळालं नाही म्हणून ती सतत आई बाबा आणि माझ्यावर खिल्ल कारणावरून चिडत होती, भांडत होती, दिवस दिवस हुज्जत राहत होती. हे आम्ही घरातील म्हणून सोसत होतो, पण नव्याने येणाऱ्या माझ्या पत्नीने ते का सोसावं म्हणूनच मी तिला नकार दिला. काही वर्ष थांब म्हणालो, पण ती म्हणाली, काही म्हणजे नेमकी किती आणि कशासाठी? या प्रश्नाला द्यायला माझ्याजवळ उत्तर नव्हतं. नैनाने आत्महत्या केल्यानंतर मी त्याच्याकडे आता आपल्या लग्नाला काहीच अडचण नाही म्हणून सांगायला गेलो तर त्याने त्याची लग्नपत्रिका माझ्या हाती दिली. त्यावर लेखक म्हणाले, आतापर्यंत ज्या कादंबऱ्या व त्यातील व्यक्ती झाल्या त्या माझ्या मनातून आलेल्या. मीच त्यांना रंग, रूप, आकार दिला, स्वभाव, घटना सुसंगत पण जोडल्या. पण तुम्ही दोघे, तुमचे आई वडील, नयनाचे पती आणि तुझी मैत्रीण हे सर्वजण त्या त्या घटनासह माझ्यासमोर आहात. माझ्या मनासमोर किंवा कल्पनेतही तुम्ही कोणी नव्हता. घडलं ते सर्व तुमच्या आयुष्यात. मी फक्त तुमच्या आयुष्यातील घटना सुसंगतपणे कादंबरीत मांडत गेलो. मी तुमच्या आयुष्यात माझ्याकडून कसलंही घडवलं नाही आणि बिघडवलंही नाही. मी तुमचा निर्माता नव्हतो, प्रेक्षक होतो. तरीही मी तुमचा त्यावेळीही आणि आताही कधी दुरावा केला नाही. तरी त्यामुळे तुम्ही माझेच आहात. ज्ञानेशा, मी खरं बोलतो ना? हो म्हणत तो खाली बसला. मी कलकचंदा कादंबरीतील अलकनंदा. तुम्ही वयाच्या 19व्या वर्षीच मला संपवलं. त्यातल्या त्यात एका वर्षात किती उलथापाल झाली माझ्या आयुष्यात. सुहासविषयी माझ्या मनात प्रेमाचा अंकुर उगू लागला. इंद्रधनुष्य कातरल्याप्रमाणे अनेक रंग माझ्या मनासमोर झळकू लागले. पहाटेच्या वेळी गवताच्या पानावर दंव साठावं आणि देवगत सूर्यप्रकाश चमकावं तसं सुहासविषयी प्रेम माझ्या मनात दाटत राहिलं. खरंच तारण्याचं वय म्हणजे इंद्रधनुचा पूल. ज्या पुलावर पावलोपावली स्वप्न असतात ती स्वप्नरंगी पाऊल स्वप्न फुलांनी भरून गेले असते. प्रेम हे जेव्हा कथा, कविता, कादंबरी, चित्रपटातून समोर येतं तेव्हा ते पूर्ण व्हावंसं प्रत्येकाला वाटतं. पण प्रत्यक्ष प्रेमक आणि प्रेमिकासह समोर येतं तेव्हा ते पूर्ण होऊ नये असं प्रत्येकाला वाटतं. प्रेमाला असा शाप काय कोणास ठाऊक. आणि अचानक आई वडिलांनी माझं लग्न ठरवलं. मला सुहासवी काहीच सांगता येत नव्हतं, कारण तो काळ फार जुना होता. माझ्याच गावी नोकरी असलेल्या शेखरची माझं लग्न झालं. दिवसभर घरी एकटी राहण्यानं सुहासच्या आठवणी मनात सतत येत होत्या, साठत होत्या, दाटत होत्या. जेवताना ठसका लागतोच, जीभ दाताखाली चावली जातेच, कित्येकदा उचके लागतेच, चालताना ठेच लागते, स्वयंपाक करताना कुठेतरी चटका बसतो, शिवणकाम करताना मध्येच धागा तुटतो, सुई बसते. अगदी नको असलेल्या गोष्टी घडतात, तशा आठवणी येतातच. अगदी नको असल्या तरी त्याच्याविषयी विचार करणं फार असह्य झालं. म्हणून माझ्या पतीला मी माझ्या मनातलं वादळ, माझा भूतकाळ, सुहासविषयी स्वप्न सगळं सांगितलं. मला वाटलं ते म्हणतील की अलका, त्या अजाणतेपणात ते झालं ते विसर आणि मला साथ दे. पण ते म्हणाले, अलकनंदा, तुला माहित नाही तू केवढ्या मोठ्या आत्मविश्वासावर घाव घातलायस आणि ते पूर्ण बदलून गेले, टिचून गेले. माझ्याशी पूर्ण अबला धरला पण कसला त्रास दिला नाही. मग ते सगळं असं येऊन मीच माझ्या हातानं माझं आयुष्य संपवलं 19व्या वर्षी. त्यावर लेखक उठले. अलकनंदा, एक तर तू प्रेम केलंस आणि प्रेम हे नेहमी चोरटं असतं. तुझं ते प्रेम पूर्ण झालं नाही आणि तुझ्या नवऱ्याची नोकरी तुझ्याच माहेरी असावी हे तुझं दुर्दैव. त्यात तुला सुहासच्या आठवणीचा फार त्रास सतत होता. खरं तर तू नव्या आयुष्यात त्याला विसरायला हवं होतं, पण शेखर दिवसभर नोकरीला आणि त्यामुळे तू आणि सुहास एकमेकांना भेटत असाल हा शेखरला सतत येणारा संशय तू खोटा ठरवायला हवा होतास. पण एकीकडे सुहासची आठवणी आणि दुसरीकडे शेखरविषयीची कर्तव्य यात तुझी कुत्रवड झाली. बरे, या प्रसंगात कसे वागावे याविषयी कोणाचे मार्गदर्शन घेतल्यास त्यामुळे तुला एवढ्या लवकर संपावं लागलं. शिवाय हेही महत्वाचं, आहुतीमधील सर्वासारखे तुम्हीही तुमच्या आयुष्यातील सर्व घटनासह माझ्यासमोर उभा राहिल्यात. मी फक्त शब्द भरले, तुमच्या आयुष्यात मी फार ढवळाढवळ केली नाही. ती खाली बसताच पुढे मृगाच्या नावावर बसलेले, दाढी जटाधारी, उघड्या अंगावर कौपिन पांघरलेले, काकेत जोळी, पायी खडावा, हाती कुबडी, कमंडलू घेतलेले स्वामी उठले. त्यांच्यापासून अंतर दाखवून आहुतीमधील नयनासारखीच अकाली प्रौढ झाली तरुणी उठली. पहिल्यापासून जागा आणि वेशभूषा बदलीत अधिक सुंदर, अधिक खेळकर होत जाणारी तरुणी तिच्या कानात काहीतरी कुजबुजत होती. स्वामी उठून उभे राहतात. तीही गुपचूप उठली आणि पुढील मोठ्या कुटुंबात जाऊन बसली. स्वामी आपल्या घनगरचे स्वरात म्हणाले, माझी ओळख सर्वांना असल्याने आता नव्याने ती करून देण्याची गरज नाही. मी परिचर्या कादंबरीतील नारायण सुराजी पण ठोसर अर्थात समर्थ रामदास स्वामी, परळीच्या किल्ल्यावर वास्तव्य असणारा
मला एक प्रश्न विचार आहे की अनोळखी तरुणीची हत्या माझ्या हातून का करविली? त्याचे वाक्य पण होण्यापूर्वीच ती अंतराने अदब राखून बसली स्त्री ताडकन उठून म्हणाली, मी अनोळखी, माझ्या जन्मापासून आपण मला ओळखतात. मी आपले मामा भानाजी बदलापूरकरांची कन्या पार्वती आणि या नात्यातून आपण 8 वर्षाचे आणि मी 5 वर्ष झाल्यावर आपला विवाह नेमस्त झाला आणि आपल्या विवाह दिवशी प्रातःकाली आपण परागंदा झालात. माझे मागे काय झाले याचा विचार कधी केलात का? मी अन्य शिवाय तशीच राहिले आणि 25 संवत्सरानंतर मी आपणास भेटण्यास आले. माझं एकाकी जीवन आपणास सांगू लागले तर ते ऐकून घेण्यापूर्वीच आपण आपल्या कुबडीत मुक्ती काढून माझी हत्या केली आणि म्हणे मी अनोळखी. विवेक बुद्धीने दोघांनी खाली बसावयास सांगितले. समर्थ आपणाविषयी बऱ्याच लेखांनी लिहिले, पण ही सौभाग्यकांक्षिणी पार्वती सर्वांकडून उपेक्षित राहिली. म्हणून या लेखाला तिच्याविषयी लिहा वाटलं, पण इतिहासात तिच्याविषयी काही संदर्भ नसल्याने लिहिण्यास 33 वर्ष लागली. लिहिताना लेखक आपल्या विषयाला प्रामाणिक राहिला. कुणीही स्पर्श न केलेला विषय हाती घेऊन आपल्या कृतीप्रमाणे त्यानं तो लिहिला. आपल्या दोघांचा अपमान व्हावा असे त्याने काही लिहिले नाही. मग माझ्या हातून तिची हत्या का झाली आणि कशाच्या आधारावर? समर्थ आपणाविषयी ज्याने ज्याने लिहिले त्याने खूप अवास्तव चमत्कारपूर्ण लिहिले. तसे तर याने केले नाही ना. नाहीतर या पात्राचा शेवट कसा करायला हवा होता? आपली भेट झाल्यावर आपणापासून बाहेर आल्यावर तिने आपली ओळख सर्व जगाला जर सांगितली तर केवळ या भीतीने आपण तिची हत्या केली. ते ऐकून दोघे खाली बसले. पुढील सत्रांच्यावर खूप औरच होती. तीवर 20-25 माणसे दाटीने बसली होती. आता कुणी बोलायच्यावर ते एकमेकांना तूच बोल, तुम्हीच बोला असे एक म्हणत होते. तेव्हा त्यांच्यात येऊन बसलेली ती तरुणी गुपचूप उठली आणि पुढील अपुऱ्या स्वतःने जाऊन दोघा तिघात बसली. विवेकबुद्धी त्या सर्वांना उद्देशून म्हणाले, तुमचे फार मोठे कुटुंब आहे म्हणून सर्वांच्या वतीने एका दोघांनी बोलावे. त्यात पोरसौदा मुलगा उभा राहिला. मी भुजंग कादंबरीतील नागेश. माझे वडील वासुदेव हर होणारी उत्साही होते. आई निर्मला ही सर्वसाधारण महिला होती. थोरला भाऊ नाना हा सुद्धा हुशार चटपटीत होता. प्रथम माझे वडील, नंतर आई. नाण्या हे क्रमाने वेडे भ्रमेश झाले. त्यात आईचा व नानाचा मृत्यू झाला आणि हे वेळ माझ्यात उतरेल का या भीतीनेच मला वेडा व्हायची पाळी आली. हा आमच्या कुटुंबात अन्याय का केला? नागेश, तू या सर्व कारणाचा शोध घेतलास. या सर्व मागे तुझे आजोबा आहेत हे तू ओळखलंस आणि ग्रहण चालू असतानाच तू त्यांचा खून केलास. त्यामुळं तुझ्या वडिलाचं वेळ तत्क्षणी गेलं. ते सर्वसाधारण झाले, पण तोवर त्यांच्या मृत्यूमुळे भुजंग कादंबरीच संपली. तुझे आजोबा हे अघोरी विद्येचे जाणकार होते, त्यामुळे अहंकारी, स्वार्थी होते, दुसऱ्यांचा द्वेष मत्सर करणारे होते. म्हणून त्यांनी बाजीरावचं पुढील शिक्षण आणि रत्नाचा ओढ परोपकारी स्वभाव आवडला नाही. त्यांनी बाजीरावचं शिक्षण बंद करता आलं, पण रत्नाचा स्वभाव कसा बदलणार म्हणून त्यांनी आपल्या अघोरी विद्येच्या साहाय्याने तिला संपवलं. नागेश, अघोरी विद्येच्या साहाय्याने काही कामं करता येतात, पण ते लोक चांगलं कामं करीतच नाहीत. दुसऱ्याचं कसं वाटोळं करता येईल हे पाहतात. पण आम्ही तर त्यांच्या जवळचे नातलं होतो. तुला माहित नाही नागेश, रत्नाचा खून होता तुझ्या वडिलांनी पाहिलं म्हणून स्वतःची मुलगी निर्मला त्यांना देऊन त्यांना अधिक जवळ केलं आणि तुमच्या कुटुंबाचा नाश करून त्यांना सहज सोपे गेले. आणि तसे करण्याची त्यांच्या अघोरी विद्येसाठी गरज होती. हरिपंत, छोटी नंदा, आजारीताई यांच्या मृत्यू तेच जबाबदार होते. केवळ तुमचं कुटुंब नव्हे तर गोविंदाबा, त्यांचे भाऊ हरिपंत आणि माधवराव, त्यांची मुले बाळे सर्वजण तुमच्या आयुष्य जगलात. मग पहिल्यांदा तुझ्या वडिलांनी आणि मग नानाने माझ्या घरी येऊन त्यांचे जगणे सांगितले. मग मी हरिपंतांच्या रघुनाथाच्या हस्ते भुजंग कादंबरी लिहायला सुरुवात केली आणि ती समजल्यावर आबांनी माझ्या घरी येऊन ती कादंबरी लिहून अशी ताकीद दिली. तरी त्यांना न भीता मी लिहिली. तुमच्या एवढ्या मोठ्या कुटुंबाचं सुखदुःख मी भुजंग कादंबरीमध्ये मांडलं आहे. नागेश खाली बसण्यापूर्वीच पुढील सतरंजीवर येऊन बसलेली, पहिल्यापासून आपली जागा आणि वेशभूषा सतत बदलत राहिलेली, अधिकाधिक तरुण होत गेलेली तरुणी म्हटली आणि पुढील साध्या शुभ्र अंतरुणावर जाऊन बसली. तेव्हा ती मुक्तकेशा अधिकच सुंदर झाली होती. आता तिने अंगावरती भगवी वस्त्र धारण केली होती आणि तिच्या चेहऱ्यावर हास्य जरा कमी झाले होते. तर कसल्या तऱ्हेने शेण तिचा चेहरा करार झाला. पुढील साध्या सतरंजीवर बसलेल्या 2-3 आता 2 मुलीपैकी एक म्हटली. वयाने ती 25 जवळ पोचली होती. तरुणाचा कोवळेपणा वयामुळे जरा निबर झाला होता. अंगावर साधारण साडी होती. ती म्हणाली, मी तुमच्या वैशाख कादंबरीतील अबोली. मला कधी नव्हे तो अनंता भेटला. पुरा महिनाभरही नाही. तेवढ्या काळात मी किती स्वप्ने पाहिले, पण अनंताच्या मृत्यूने माझ्या स्वप्नाचा असा का चकाचूर केलात? लेखक उठून म्हणाले, केवळ तुझी एकटीची नाही तर तुझ्या शेजारी बसलेली सुमन आणि आत्ताच पुढे उठून गेली तरुणी, तुम्हा तिघीच्याच नव्हे तर कादंबरीचा नायक अनंता, त्याच्याही स्वप्नात चक्काचूर झाला. अनंता तर संपला तर असा पण मुक्त झाला. कादंबरीचे नाव वैशाख असल्याने, पूर्ण कादंबरीत वैशाख वनवाच असल्याने सर्वांचे हर पडणे अनिवार्य होते. आत्ताच तुमच्यातून उठून गेल्या तरुणीने अनंताला निराशेतून वारंवार सावरले.
तू त्याच्या मनाचा हळुवारपणा जपला. सुमनने आपल्या कवितातून त्याच्यापुढे स्वप्ने पेरली, पण अनंताच्या केवळ जवळिकीमुळेच त्याच्या हरपळीची झग तुम्हा तिघांनाही लागली. अनंताने अत्यंत कष्टाने, जिद्दीने आपली स्वप्ने पुरी करण्याचा प्रयत्न केला आणि यश हाती येताच तो संपला. कादंबरीला वैशाख नाव असल्याने मी काही वेगळे लिहू शकत नव्हतो. प्रकृतीने कृश, दाढीधारी, तेजस्वी वृद्ध उभे राहिले. त्यांच्या मुद्रेवरच इतके तेज होते की त्यांच्या डोळ्यात पाहणारे जे डोळे दिपत. ते म्हणाले, मी तुमच्या महंत कादंबरीतील योगीराज. मी जळभावीच्या मार्गावर तप करीत बसलो. तप करून योगीराज झालो. लोकांच्या अडचणी दूर केला. माझ्यापासून वेगळे होऊन माझा सेवेकरी महाराज झाला. विविध सुखे धार्मिकतेच्या नावावर भोगू लागला. ते म्हणून की काय, त्याचा सेवेकरी त्याचेच पैसे घेऊन दुसरीकडे पळून गेला आणि स्वामी होऊन धर्माच्या नावाने भ्रष्टाचार सुरू केला. त्याची शिक्षा त्या दोघांनी भोगली. त्या दोघांबद्दल माझे काही म्हणणे नाही, पण माझ्याकडे सर्वजण फार क्षुल्लक समस्या घेऊन येत. मला अपेक्षा होती मला काही नको म्हणणाऱ्या व्यक्तीची. तशी ही तरुणी मला फार उशिरा भेटली. ती भव्य वस्त्रधारणी तरुणी उठली, म्हणाली, मी लेखकाचे भावविश्व भरून उठणारी. मी तिथं होते, इथं आहे, पुढे असेल, जावे त्याच्या अंशा. प्रवासी मला नायकाचं पत्नीत्व मिळालं तरी अविनाश काय किंवा श्रीरंग काय, दोघे मनातून दुखवलेले. मी त्यांच्या मनाला मलमपट्टी करीत राहिले. मी म्हणजे सुगंध, मी म्हणजे सुस्वर, मी म्हणजे वाऱ्याची मंद झुळूक. या ना त्या रूपात लेखाचे मन सुखावीत राहिले, टवटवीत राखू शकले. फार काय अभेदाचा भेद कादंबरीत रचेचे रूप लिहिताना मीच त्यांच्या डोळ्यासमोर होते. ते आपल्या अनेक कादंबऱ्यातून माझे रूप विविध नात्यातून साकारत राहिले, मला अधिकाधिक तरुण करीत राहिले. त्यांच्या अनेक कादंबऱ्यात अनेक नायिका असल्या तरी मी त्यांची मनोदेवता आहे, स्फूर्ती देवता आहे. प्रत्यक्षात माझी त्यांची ओळख 6 महिन्यापुरती. त्यावेळी ते लेखकही नव्हते. मला आता त्यांना विचारायचंय की तुम्ही लेखक झाले नसता तर माझी इतक्या आठवण राहिली असते का. लेखक उठून म्हणाले, हे मलाही सांगता येत नाही. लेखक बसतात ती म्हणाली, पंच ज्ञानेंद्रिय ज्या ज्या वस्तूपासून सुखावतात त्या त्या वस्तूमध्ये मी आहे. कोणत्याही रूपात मी भेटले की लेखक सुखाने तृप्त होतो. आकाश कधी कोरे निळेशार असते, कधी वादळाने धूळ भरल्यासारखे दिसते, तर कधी ढगाने झाकून जाते, तर कधी विजेच्या तेजस्वी नागिणीमुळे भयावह दिसते, कधी इंद्रधनुष धारण करते. त्या प्रत्येक रूपात मी लेखाला दिसते. वाऱ्यावर कधी केवड्याचा तर कधी मोगऱ्याचा अनेक फुलांचा सुगंध येतो, कधी ऊद कापराचा येतो, कधी अगरबत्ती येतो. त्या अदृश्य रूपात लेखकाला माझेच अस्तित्व जाणवते. कधी नांगरलेल्या रूपात तरी कधी कोवळ्या पिकाने जमीन शहारून जाते. कणसाकणसातून, कपाशीच्या उमलत्या बोंडातून, फळांनी लगडलेल्या विविध झाडातून, फुलाने डवरलेल्या ताटव्यातून जमीन आपले विराट रूप दाखवते. तशीच मी विविध रूपाने लेखाचे मन व्यापून टाकले आहे. कधी लहानसा जरा, कधी विशाल पात्र, कधी प्रचंड धबधबा, कधी लहान मोठ्या लाटा. विविध रूपातून पाणी हे महाभूत आपले रूप प्रकट करीत असते. त्याप्रमाणे मी माझ्या रूपात, सौंदर्यात, स्वभावात, आठवणीत लेखाला चिंब भिजवीत राहिले. लेखाच्या तनामातील आसमंतातील अंधार दूर करणारी लहानशी ज्योत ती मीच. त्रस्त मनाला सतत प्रेमाची ऊब देणारी, त्यांच्या बुद्धीचे तेज मी. सर्व जीवाचे चैतन्य असणाऱ्या अग्नीची विविध रूपे धारण करून लेखाची प्रज्ञा सतत जागृत ठेवणारी मीच. लेखाच्या स्मृतीत मीच, सदैव सहवासात असणारी मीच, भविष्यातील लेखनात असणारी मीच. लेखाने पंचमहाभूते व्यापून उरणारी मीच. नवरसातील शांत आणि अद्भुत रचने, शब्दरचनेच्या सौंदर्यातील अलंकार मी. मग ते प्रवासीमधील असू दे, नंतर अभेदाचा भेदमधील असू दे. लेखनातील उपदेश, त्यातील तत्वज्ञान मीच आहे. मग दिंडी चालली पंढरपूर असो किंवा महंत असो, या देहीचे त्या देहीमधील दोघांच्या पुनर्जन्माप्रमाणे माझा जन्म लेखकाच्या मनात पुन्हा पुन्हा होतो. त्यांच्या प्रत्येक जन्मात अविनाश, श्रीरंग, ज्ञानेश, पार्वती, बाजीराव, अनंता, योगीराज या सर्व रूपातील लेखाला मी प्रसन्न ठेवीत आले आहे. कधी कधी त्यांच्या मनाला चटकाही लावला आहे. मानवी जगातील केवळ याच नव्हे तर सर्व लेखाच्या मनातील वादळ मी आहे. विचार मी आहे, लेखन संकल्प मी आहे, लेखन विषय मी आहे, निसर्गातील वसंत मी आहे, लेखक मनाचे ध्येय मी आहे, लेखकाची मनोदेवता आहे, लेखकाची स्फूर्ती देवता मी आहे. मी चिरंतन आहे, मी वर्तमान आहे. अभेदाचा भेद कादंबरीतील रतीप्रमाणे मला भूतकाळ कधीच स्पर्शत नाही. भागवत बावळे या लेखकाच्या लेखनात मी माझ्या पुष्पा नावाने वावरत आहे. इतर लेखांच्या लेखनात मी विविध नावाने वावरत असते. पुष्पा म्हणजे मेघगर्जना, पुष्पा म्हणजे प्रचंड धबधबा, पुष्पा म्हणजे महावादळ, पुष्पा म्हणजे दावानल, पुष्पा म्हणजे विशाल उत्तुंग पर्वत, तरीही पुष्पा म्हणजे कोरे निळेशार आभाळ, पुष्पा म्हणजे उबदार झरा, पुष्पा म्हणजे उन्हात येणारे थंड झुळूक, पुष्पा म्हणजे अग्नीला समर्पित झालेला निष्कलंक कापूर, पुष्पा म्हणजे सुगंधी फुलाचा ताटवा, पुष्पा म्हणजे एक सहनशील ध्येयासक्त स्वप्नील तरुणी.
मी या लेखाच्या अनेक कादंबऱ्यात असले तरी प्रवासी मला सुखोस्तूत जीवन मिळालं, महंतमध्ये माझ्या जीवनाचं ध्येय मिळालं, नाहीतर इतर कादंबऱ्यात मला सोसावंच लागलं. पुढे खूप अंतर ठेवून अर्धवट सावलीत अर्धवट उन्हात एक टोळी बसली होती. त्यातील एक वयोवृद्ध व्यक्ती उठली. मी महंत म्हणजे योगीराजासारखी तेजस्वी, पण ती थोडी थकलेली होती. ती व्यक्ती काहीतरी म्हणाली, पण ते बोलणे कोणाला समजले नाही. ते समजतात तेथील 2-3 तरुण उठले. त्यांना घेऊन जरा आणखी पुढे आले. एक तरुण म्हणाला, मी दुभाषी, अनेक भाषा जाणणारा, हे अभेदाचा भेद, हे आपल्या कादंबरीतील महात्मा. मुळात हे नाव त्यांचे नाही, आम्ही लोकांनी दिलेली ती पदवी आहे. महात्मा पुढे आणखी काहीतरी म्हणाले. त्याचा अनुवाद करून तो सांगू लागला. यांचा विवाह एका तरुणीशी निश्चित झाला होता, पण विवाहापूर्वीच चोरांच्या टोळीनं त्या टोळीतील धन धान्य गाई गुरे यांची वधूही पळून नेली. यांच्यापासून ती तिसरीकडेच गेली, पण त्याने तिचा 6 महिने शोध घेतला आणि दूरवरून दिसणाऱ्या एका पर्वतावर गुहा खोदून तिची प्रतीक्षा करत राहू लागले. पुढे येणार राजाकडे राजाश्रय मिळाला. गुहा खोदून त्यात मूर्ती कोरण्याचे काम प्रचंड प्रमाणात सुरू झाले आणि त्यांची नेमस्त वधूही आपल्या पतीबरोबर ते काम करण्यास आली. इथे ती 9 वर्षापेक्षा जास्त दिवस राहूनही त्या दोघांची भेट तुम्ही का होऊ दिली नाही, असा यांचा प्रश्न आहे. महात्मा लेखक उठून म्हणाले, एकमेकाविषयी तुम्हाला दोघांना खूप प्रेम आणि ओढ वाटत होती खरे, पण एक तर तिचा व्यवहार झालेला. त्यामुळे नंतर तुम्हाला दोघांची भेट झाल्यावर काय झाले असते? तिने तुमच्यासाठी आपल्या पतिपुत्राचा त्याग केलाही असता, पण तुम्ही सुखी झाला असता काय? तिसऱ्या वेळी तुम्हाला तिचे मूर्तीरूप दर्शन झाले, लगेच तुम्ही समाधी घेतली. नंतर काय झाले तुम्हाला माहित नाही. गावी परत असताना तिच्या पतीने तुमची नुकती झालेली ओळख तिला सांगितली आणि मग ती कुटुंबाला सोडून जंगलातून एकटीच तुमच्याकडे परतली. पण तोपर्यंत तुम्ही समाधी घेतली होती, म्हणून त्या समाधी घराच्या भिंतीत धडक देऊन आपला मार्ग अनुसरला. नंतर तिच्या मूर्तीसमोर त्याच भिंतीवर तुमची मूर्ती साकारली गेली. तुमच्या आयुष्यात तुम्ही दोघे कधी एकत्र आला नाही, पण तुम्हा दोघांच्या मूर्ती एकाच भिंतीवर कायमच एकत्र राहिल्या. त्यावरती दोघे तिघे आपल्या जागेवर जाऊन बसले. नंतर एक तरुण उभा राहिला. तो म्हणाला, मी या देहीचे त्या देही म्हणजे अविनाश. जावे त्याच्या वंशामधून तुम्ही मला थेट इथे आणलेत, माझ्याबरोबर पुष्पालाही आणलेत, पण आम्हा दोघांबद्दल तुम्ही काहीच सांगितले नाही. आमचा केवळ नामोल्लेख करून तुम्ही सोडून दिलं. या देहीचे त्या देही ही कादंबरी अमृताच्या एकटेच्या आयुष्यातील घटना परंपरावर आहे. तिच्या मागील जन्मातील या जन्मातील घटना यांची सांगड घातलेली आहे. त्यामुळे तुम्हाला दोघांचा जास्त विचार करावा लागला नाही. तो खाली बसल्यावर आणखी एक तरुण उठला. मी मृगजळ सागर मधील अनुपम. माझी तक्रार एवढीच आहे, वर्षानुवर्षे तुम्ही तुमच्या डोक्यातच ठेवले आहे. परित्यक्ता कादंबरीतील पार्वतीप्रमाणे मलाही उतरवून मोकळे करा. ठीक आहे, प्रयत्न करतो. त्यानंतर सत्सद बुद्धी म्हणाले, आता सर्वांचे बोलणे संपले असं समजून मी ही सभा संपली असे जाहीर करते. त्यावर लेखक म्हणाले, आज ही सभा आणि सुसंवाद झाल्यामुळे आणि विशेष म्हणजे प्रत्येकाचे मन मोकळे झाल्यामुळे मला फार प्रसन्न वाटते. आणि ह्यात राहील